शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वणी शहरात सुरक्षेच्या सर्व नियमांना बगल देऊन सुरू असलेली शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी ठरत आहे। 4 जुलै रोजी वाहतूक नियंत्रण विभागात झालेल्या बैठकीतील निर्णयाची अद्यापही कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तीव्र संताप व्यक्त केला आहे। वणी येथील वाहतूक नियंत्रण कार्यालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक तत्कालीन विजय महाले यांच्या अध्यक्षतेखाली शाळा वाहन चालक व्यवस्थापन व वाहनधारकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहनाचे वैध फिटनेस प्रमाणपत्र, विमा, कर आणि परवाना बंधनकारक करण्यात आले होते। तसेच वाहनांवर शाळेचे नाव आणि स्पष्ट अक्षरामध्ये विद्यार्थी वाहतूक असा उल्लेख असणे आवश्यक होते। वाहनामध्ये फर्स्ट एड बॉक्स, फायर सुविधा, आपत्कालीन दरवाजा, GPS ट्रॅकिंग आणि CCTV कॅमेरे बसवणे अनिवार्य ठरवण्यात आले होते। याशिवाय वाहन चालकांचे चरित्र प्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणी, ओळखपत्र तसेच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी गाडीमध्ये केअरटेकर असणे बंधनकारक करण्यात आले होते। परंतु या बैठकीला अनेक दिवस उलटून गेले तरीही प्रत्यक्षात मात्र जमिनीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आणि सर्व नियम केवळ कागदावरच राहिले आहे। वणी शहरात आजही अनेक शालेय बसेस, व्हॅन आणि खाजगी वाहने कोणतीही अधिकृत सुरक्षा यंत्रणा नसताना विहित मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहे। गाड्यांची तंदुरुस्ती, GPS ट्रॅकिंग, फर्स्ट एड बॉक्स आणि केअरटेकरच्या नियमांकडे शाळा व्यवस्थापन व वाहन चालकाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांनी प्रशासनाकडे वणी शहरातील सर्व शाळांच्या बसेस, व्हॅन आणि खाजगी वाहन चालकांची तातडीने कठोर तपासणी मोहीम राबवावी, 4 जुलैच्या बैठकीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांवर तातडीने दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी आणि ज्या वाहनांमध्ये सुरक्षा निकष पूर्ण नाही अशा वाहनांची शालेय वाहतूक तात्काळ थांबवावी अशा मागण्या केल्या आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास त्यास संपूर्णपणे वणी पोलीस प्रशासन व शाळा व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला आहे।